डॉक्टर राखी आपल्याला गुरुवारी भेटत आहे. आज आहे गुरुवार आणि गुरूंच्या वारी आपल्याला सगळ्यांनाच अगदी प्रामाणिकपणे नमस्कार. आजच्या ह्या गुरुवारी आपल्याला आपल्या गुरूंची प्रार्थना करायची, गुरूंची आठवण काढायची, गुरूंना नमस्कार करायचा, गुरूंना जाऊन भेटायचं असतं. कारण गुरु बृहस्पती हा असा देव आहे जो आपल्याला ज्ञान, धन सर्वच देतो, मान प्रतिष्ठाही देतो. गुरु बृहस्पतींच्या याच्यासाठी आपल्याला सूर्याला जल द्यायचं आहे, केळीच्या झाडाला जल द्यायचं आहे, थोडी चण्याची डाळ असेल तर ती अर्पण करायची आहे, पिंपळाच्या झाडाला जल द्यायचं आहे, शंकराच्या पिंडीला थोड्या हळदीचं जल अर्पण करायचं आहे. पिवळी फुलं तुम्ही आज अर्पण करा. पिवळ्या वस्तू दानामध्ये द्या. आता आंब्याचा सीझन आहे, परत वेगळे ज्यूस आहे, सरबत आहे, गरमी खूप वाढली आहे, तर नक्कीच तुम्ही ते दानामध्ये द्या. नाही झालं तर पाणी द्या, पण काही ना काही द्या. पक्ष्यांना मुंगळे आहेत किंवा मुंग्या आहेत, यांना तुम्ही डाळीचं पीठ, चण्याचं पीठ थोडं किंवा आपल्या गव्हाचं पीठ यांना साखर घालून त्यांना अन्न द्या. आणि पक्ष्यांसाठी पण पाणी ठेवा, काही अन्न ठेवा. दानामध्ये असं केल्याने खूप गुळाचा वापर करा अन्नामध्ये. आज पिवळा अन्न खाणं म्हणजे खिचडी आहे, कढी भात आहे, असं काही तुम्ही प्रसादामध्ये देऊ शकता किंवा घरामध्ये तुम्ही बनवू शकता. आजचा दिवस हा आनंदाचा असतो, कारण गुरूंना आपण खूप मानाने आणि प्रेमाने मानतो. तर आपल्याकडे जर आपले शिक्षक वर्ग आहे किंवा आपले बॉस आहे किंवा जे आपल्याला नेहमी सल्ला देतात, अशांची नक्कीच 2 गोष्टी गोड बोला आणि त्यांची आठवण काढा, दूर असतील तर. आजचा हाच गुरुवार करा. संध्याकाळी तुम्ही पिंपळाच्या झाडाचे ते तुळशीचे ते तुपाचा दिवा लावा, त्याच्यामध्ये 2 लवंगा घाला आणि थोडीशी हळद अर्पण करा दिव्यामध्ये. देवाऱ्यामध्ये पण तुपाचा दिवा लावा आणि थोडीशी हळद त्याच्यामध्ये घाला. दारामध्ये हळदीचं स्वस्तिक किंवा लेप करा, ओम किंवा स्वस्तिक लिहा. अशाने आपल्या घरामध्ये प्रॉस्पेरिटी येते, कारण दारातून येणारं जे गुरु बृहस्पती आहे त्यांच्यामुळे आपल्याला धन, महालक्ष्मी अगदी प्रसन्न होते आणि ती महालक्ष्मी आपल्या घरामध्ये येते. घरामध्ये वातावरण जर तुम्हाला मिळाली तर चाफ्याची फुलं नक्कीच तुम्ही आज साईबाबांना आहे, स्वामी समर्थांच्या इथे अर्पण करा, त्यांना खूप आवडतात. गुलाबाची अगरबत्ती आहे, गुलाब पाणी शिंपडा घरामध्ये, दारामध्ये. तर अशा प्रकारे आजचा गुरुवार नक्कीच साजरा करा. श्री स्वामी समर्थ.